मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला, मात्र त्या संदर्भात जी.आर. निघाला नसल्यामुळे साहित्यिकांनी देखील प्रश्न उपस्थित. मला असं वाटतं की अनेक वेळा अनेक लोक या संदर्भातली योग्य माहिती न घेता त्याच्यावर बोलत असतात. सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने आपल्याला दिलेला आहे. देवेंद्रजी, आज मोर्चे येतात, पुण्यात पण मोर्चा निघाला बीड प्रकरणावरून आणि अंजली दमानी यांनी आरोप केला की मुंडे समर्थक माझा छळ करताय, मला धमक्या देतात. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय, निर्धाराने कारवाई होते. या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही. जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील.